मित्रांनो, फार्मसी आणि फार्म डी साठीचे नोटिफिकेशन कालपासून आपल्या CET सेलने चालू केलेले आहेत. म्हणजेच या कोर्सेसची रजिस्ट्रेशन प्रोसेस कालपासून सुरू झालेली आहे आणि त्याचा एंटायर शेड्यूल देखील तुम्हाला आपल्या या CET सेलच्या वेबसाईटवरती बी फार्मसी फार्म डी या टॅबमध्ये पाहायला मिळेल आणि त्याचा एंटायर शेड्यूल देखील तुम्ही इथे येऊन बघू शकता. पहा, 31/7ला तुमचं जे फार्मसीचं रजिस्ट्रेशन प्रोसिजर आहे ते चालू झालेले तुम्ही इथं बघू शकता आणि ही प्रोसेस कधीपर्यंत चालणार आहे तर 10/8/2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. म्हणजे सध्या तरी आता हे पण टेंटेटिव्ह असू शकतं कारण याच्यात थोडाफार बदल होऊ शकतो. काही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन बाकी राहिले, काही टेक्निकल एरर आले तर थोडीफार डेट पुढे जाऊ शकते. परंतु सध्या तरी तुम्ही आता काल आणि आज तुमचा वेळ वाया गेला असं बिलकुल नाही, कारण सुरुवातीच्या काळात काही ग्लिचेस असू शकतात. त्यामुळे तुम्ही आजपासून जरी रजिस्ट्रेशनला सुरुवात केली, मी कोणासाठी म्हणतोय ते नीट आहे का, ज्या विद्यार्थ्यांना बी फार्मसी म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी या कोर्सला जायचं आहे किंवा त्यांना डॉक्टरेट डिग्री फार्मसीमधली पाहिजे म्हणजे फार्म डीला जायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठीचे हे नोटिफिकेशन असणार आहे आणि त्याचा एंटायर शेड्यूल देखील त्यांनी इथं दिलेलं आहे. आपण बघूयात की डेट कशा कशा आहेत. आता तुम्ही जर पाहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड, त्याच्या ज्या डेट आहेत त्या तुम्हाला 1 ते 11पर्यंतच्या डेट आहेत. म्हणजेच आजच्या तारखेपासून 11 ऑगस्टपर्यंत तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन तर करायचं आहे, स्कॅन कॉपी डॉक्युमेंटचे सगळे अपलोड देखील करायचे आहेत. रितसर त्याचा ट्युटोरियल व्हिडिओ पण मी बनवणारच आहे आणि त्यानंतर साईड बाय साईड तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशनसुद्धा केलं जाणार आहे. पहा, बाय महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट शॅल फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर एनी कम्प्युटर कनेक्टेड टू द इंटरनेट फ्रॉम एनिवेअर. कुठूनही तुम्ही ते करू शकता. प्रोसेस फॉर ई स्क्रुटनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. आता जर तुम्ही ऑनलाईन जर व्हेरिफिकेशन करणार असाल डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तर सच कॅन्डिडेट शॅल फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट अँड अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फ्रॉम एनी कम्प्युटर स्मार्टफोन कनेक्टेड टू द इंटरनेट फ्रॉम एनिवेअर. सच कॅन्डिडेट नीड नॉट हॅव टू व्हिजिट ई स्क्रुटनी सेंटर. आता हे ई स्क्रुटनी सेंटर काय आहेत तर विद्यार्थी सहाय्यता केंद्र आहेत आणि त्याची लिस्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. 1 मिनिट मी दाखवतो ती पण. पहा, तुम्ही ज्यावेळी इथं येता तर इथं स्क्रुटनी सेंटर लिस्ट म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल. आता स्क्रुटनी सेंटर लिस्ट केल्यानंतर तुम्हाला दिसतंय तिथं सगळे विद्यार्थी सहाय्यता केंद्राची लिस्टच आहे. पहा, आणि त्याच्यात जे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, कुठल्या व्यक्तीला तुम्ही संपर्क केल्यानंतर तुम्हाला सगळी इत्थंभूत माहिती ते देऊ शकतात, तर त्या लोकांची नावं, त्या लेक्चरर्सची नावं पण इथं दिसत आहेत. अमरावतीचं सेंटर आहे, यवतमाळचं सेंटर आहे, बुलढाणाचं सेंटर आहे. तुम्ही पाहू शकता इथे हे बुलढाणा सेंटर आहे, सगळे यवतमाळ आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. दुसरे जे सेंटर्स आहेत, लातूरचं दिसायला लागलेलं आहे, परभणी आहे, औरंगाबाद आहे, बीड आहे, नांदेड आहे, धाराशिव आहे, सोलापूर आहे. त्या जिल्ह्यातील तुमचे जे स्क्रुटनी सेंटर आहे जे की तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून देणार आहेत, ते सर्व सेंटर्स तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो त्या स्क्रुटनी सेंटरच्या लिस्टमध्ये आपल्या या वेबसाईटवरती दिलेले आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला जिथं कुठं डाऊट्स असतील त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही आता 2 प्रकारचं स्क्रुटनी आहे व्हेरिफिकेशन. एक आहे तुमचं ऑनलाईन मोड, तिथं तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, ऑनलाईनच तुम्ही स्क्रुटनी करू शकताय, ज्याला इथं दिलेलं आहे की ई स्क्रुटनी म्हटलेले. पहा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ॲप्लिकेशन फॉर्म हे सगळं ई स्क्रुटनी पण आहे. आणि दुसरं जे आहे ते आहे फिजिकल स्क्रुटनी. फिजिकल स्क्रुटनीमध्ये तुम्हाला कुठं जायचं आहे, फिजिकल स्क्रुटनी सेंटरला जायचं आहे. आणि आपली जी डेट आहे ती पण लक्षात ठेवा की ही सगळी प्रोसिजर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आणि व्हेरिफिकेशन करणं साईड बाय साईड ह्या दोन्ही गोष्टी आहेत. रजिस्ट्रेशन प्लस व्हेरिफिकेशन या दोन्ही गोष्टी, तुमचा जो फॉर्म आहे तो त्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचं ओरिजिनल डुप्लिकेट ज्याला आपण म्हणतो व्हेरिफिकेशन करणं, ते डॉक्युमेंट्स सत्य आहेत की त्याच्यात काही स्कॅम आहे हे चेक करून देतात स्क्रुटनी सेंटरमध्ये. दोन्ही मेथड आहेत. शक्यतो तुम्ही फिजिकल स्क्रुटनी सेंटरला जा, त्या ठिकाणी तुमचे डाऊट्स सगळे क्लिअर होतील. आणि मित्रांनो, 11 ऑगस्टच्या आत तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे फार्मसी कॉलेजच्या कॅप राऊंड प्रोसेससाठी ते करून घ्यायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन करत असताना सुद्धा ते कसं करायचं त्याचं ट्युटोरियल व्हिडिओ वगैरे तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या ज्या विद्यार्थी मित्रांना याच्याबद्दल माहिती नाही त्या सगळ्यांना तुम्ही याची इत्थंभूत माहिती देणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता हे झालं 11 तारखेपर्यंतचं.
त्याच्यानंतर काय आहे, डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे त्याची तारीख तुम्हाला इथं दिसते, 14, 15, 16, 17. पहा 11 तारखेनंतर 14ला तुमची लिस्ट आली. लिस्ट आल्यानंतर तुम्हाला ग्रॅव्हियन्सेस म्हणजे काय की तुमचं जे काही ऑब्जेक्शन असणार आहे, तुम्हाला जर समजा मेरिट लिस्ट 14 तारखेला लागली, ही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. या लिस्टमध्ये तुमचं काही ऑब्जेक्शन असेल, माझं ह्या डॉक्युमेंटचा इथला स्कोअर चुकलेला आहे किंवा माझी ही माहिती चुकीची आहे, तर तुम्ही तिथं ग्रॅव्हियन्स सबमिट करू शकता. म्हणजे तुम्ही सांगू शकता CET सेलला की तुम्हाला त्याच्यामध्ये काय करेक्शन हवं आहे ते डॉक्युमेंटच्या बेसिसवरती. आणि त्यानंतर तो ग्रॅव्हियन्स पिरियड असणार आहे तुमचा 14ला लिस्ट आल्यानंतर 15, 16, 17पर्यंत. आणि 19 तारखेला तुम्हाला डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट दिसेल. आपल्या फार्मसीच्या कॉलेजेससाठीची फायनल मेरिट लिस्ट 19 ऑगस्टला मित्रांनो डिस्प्ले होणार आहे. आणि एकदा का फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली, त्याच्यामध्ये तुमचा तो जो रँक आहे तो फायनल असतो मित्रांनो. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. सध्या तरी तुम्हाला फायनल मेरिट लिस्टपर्यंतचं स्केड्यूल त्यांनी दिलेलं आहे. तिथून पुढं जे कॉलेजेसची कॅप राऊंड प्रोसेस असणार आहे त्याचं नोटिफिकेशन या वेबसाईटवरती आपल्या येणारच आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी आजपासून फॉर्म भरायला सुरू करून घ्या, कारण तारीख आहे 11 ऑगस्टपर्यंतची. धन्यवाद.